गुरु थांबा रे, बोलू का? तुषार सर, तुषार सर, थांबा रे. सीएम साहेबांनी तिथून आम्ही स्पीकर ऑन करतो, तुम्ही स्पीकर ऑनवर करून सीएम साहेब बोलत ना. हे घ्या, त्यांचं म्हणणं आहे सीएम साहेबांचं, उद्या मिटिंगला आले तर आम्ही तुम्हाला टायमिंग देऊ. न करता गेलो पाहिजे, आंदोलन न संपवता गेलो पाहिजे. आंदोलन आंदोलन ठेवायला आपली आपल्या पावसात कसं राहील ना, आपण पिंडा टाकून देऊ. आपल्या आपली जर ताकद नसेल ते आपल्याला एंटरटेन करणार. आज सांगू आपण, विचारून घेऊ आपण सगळ्यांना. आहे असं नंतर होणे नाही आचारसंहितेला. उद्याच प्रस्ताव स्वीकारू आपण. सगळं उधळून लावण्यापेक्षा थांबूया लोकांना, इथेच उद्या लोकांना ते कन्व्हिन्स करावं लागेल. आपण तिथूच कोर्टात अवमान झाला ना. काय होते उद्या ना आवश्यकता नाही, जिथे आवश्यकता असेल तिथे आपण सगळे केसेस सांगवतो, तो प्रश्न नाही. जिथे आवश्यकता असेल तिथे तो उठायलाच नको तो, असं सारखं निर्णय वाचवला घालतो. अवमान करायचं तर मग त्यावेळी उठायलाच नको होता आपण, असं सारखं बदलाबदली नको. आपल्या करण्याला कसं नका आंदोलनाचा प्रेशर ठेवूनच चर्चा करायला पाहिजे. विड्रॉ करून चर्चा करायला सीएम साहेबांशी बोलणं करून घ्या एकदम माईक बरोबर. एक मिनिट सांगा, फारसे बोलून सांगायची का? काय ठेवू? नागपूरला येऊ नका, आम्हाला सांगा. आंदोलन पण विड्रॉ एक असं करू. काय करतोय? मला असं वाटतं बच्चू तुम्ही ठरवून घ्या का उद्या की सोमवारी तुम्ही ठरवून घ्या. उद्या आणि त्यांनी म्हटलं की सर मुद्द्यावर करतो. फक्त एक काम करा, तुम्ही काय चर्चा झाली बावनकुळे साहेबांसोबत आणि ते टायमिंग देणार आहे मिटिंगला. हां, तर तुम्हाला तेवढं सांगा ना. आंदोलन तुम्ही आंदोलकांना सांगा, तुम्ही चर्चा काय झाली ते सांगितलं पाहिजे.
आपली काय चर्चा झाली ती तुम्ही सांगा. नाही, मंत्री म्हणून तुम्ही सांगा. आपला रोल आहे तो. हा. नाही मग तुम्ही हे करता का हा? आंदोलन थांबणार नाही. आंदोलन थांबत नाही, आम्ही करतो ना आम्ही. आंदोलन सुरू ठेवून चर्चा होईल. आंदोलन सुरू ठेवून चर्चा होईल. चर्चेला जाऊ. हो. हा? नाही म्हटलं तर नाही पटलं तर तुम्ही पुन्हा आंदोलन करू. म्हटलं तर आंदोलन पण सुरू करेल. जोपर्यंत आंदोलकांना काही त्रास होणार नाही ते तुम्ही सांगा. आंदोलकांना कोणी त्रास देणार हा, नाही ते सांगा. बोला ना. नंतर तुम्ही बोलाल ना. आम्ही बोलतो ना. ठरलं बरं आपलं हा. एकमेकांना नाही. तुमचं बोलणं काय म्हणते आमच्या घडीत हे तर मला तुम्ही प्रस्ताव ठेवा डिसिजन काय आहे तो आम्ही सांगू ना. शेतकरी नेते आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये अद्यापही चर्चा सुरू आहे. दरम्यान कदाचित जो संवाद आतापर्यंत समोर येतो आहे त्यानुसार आंदोलकांचं शिष्टमंडळ हे आता सरकारच्या भेटीसाठी जाऊ शकतं. कदाचित त्याबद्दलची घोषणा बच्चू कडू करू शकतात असं जो संवाद आतापर्यंत कानी आलेला आहे त्यानुसार समजतं आहे. दरम्यान हे आंदोलन जे आहे ते मात्र सुरूच ठेवू असं बच्चू कडूंनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, बावनकुळे साहेबांशी बोलणं झालं. आता जे बोलणं झालं ह्या सगळ्याच्या मध्ये आंदोलकांना भीती काय आहे का आम्ही तिकडे चर्चेला यायचं आणि तुम्ही इकडे आंदोलन मोडीत करायचं. थांबा, आपल्याच लोकांना मी चर्चा करून आलो ना, तुम्हाला विचारानंतर येतो ना मी. असं काय खाऊन धरल्यासारखं येतं तुम्ही. माझं काय मत आहे का चर्चेतून प्रश्न सुटून मान्य आहे, पण आम्ही तिकडे आल्यानंतर जर यांना जर हात लागला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. आम्ही शांततेने राहू. बरोबर आहे का नाही? आता झालेल्या चर्चेप्रमाणे सरकारने केलेल्या विनंतीप्रमाणे माननीय बच्चूभाऊ कडू आणि त्यांचे सर्व सन्मान्य सहकारी हे उद्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा करतील आणि ह्या काळामध्ये शांततेमध्ये आपलं आंदोलन सुरू राहिल्यास कुठलाही त्रास त्याच्याला प्रशासनाकडून होणार नाही. आपण आंदोलन थांबवणार नाही. पहिली गोष्ट, मिटिंगला जरी गेलो तर आंदोलन बघार थांबवता न थांबवता जायचं आहे. अन्याय करावे. आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे. मी सीएम साहेबांशी बोललो ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची. बरोबर का? कर्जमुक्तीचं सरकार म्हणतं कर्जमुक्ती करू पण तारीख नाही सांगू. ऐकून तर घ्या. माझं पूर्ण ऐकून राहिलं चाललं आपल्या त्या मुलाला. डोकं ढाळायचं नाही आहे. कर्जमुक्ती आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी. आपलं आंदोलन कशासाठी आहे? सरकार काय म्हणतं नेहमी माझ्या थांबा थांबा तिथं थांबा प्लीज थांबा. ते एवढ्या गोष्टी म्हणू नका. थांबा तिथेच बसा. इकडे जागा आवडे तर मग आता इकडे बसायला कुठे जागा आहे? आपण आंदोलन केलं रायगडला. रायगड नंतर मिटिंग, पहिली मिटिंग झाली. दुसऱ्या मिटिंग मध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं. अन्नत्याग आंदोलन मध्ये समिती तयार झाली पण तारीख सांगत नाही. आपलं आंदोलन काय आहे? गव्हर्नमेंट काय म्हणतो कर्जमाफी करतो आम्ही मुक्ती करतोच पण तारीख सांगत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी आहे. किती तारखेला करतात तेच सांगण्यासाठी आहे का नाही? तुम्ही नाही काय करू आले तर ऐकून नाही घेत नाही पाहिजे. ठरवलं काय दिमागात त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. अखेर या चर्चेतूनच बाहेर निघालं ना आपल्याला. आणि आमचा अनुभव आहे का तुमच्यापेक्षा? विश्वास आहे का?
विश्वास नसेल तर मग तुम्ही आम्हाला सांगा जाऊ नका. कोणाकोणा विश्वासा हात वरती करा, नाही कोणाकोणाला ते हात वरती करा. जेवढे माझा विश्वास नाही तेवढे हात वरती करा. तुम्ही बसा ना खाली. का उभे आहे तुम्ही? का उभे आहे? आणि माणूस सांगतोय जर सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही. आपलं आंदोलन बंद पडणार नाही, बिलकुल पडायचं नाही. तुम्ही घरी जायचं नाही. आम्ही आज चालू नाही आहे. अजून निर्णय आपण केलेला नाही आहे. घेतला का निर्णय आपण? तुम्हाला हे पार्श्वभूमी दोन मंत्री महोदय इथं आले. दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं संबंध आहे. आखिर बाकीचे मुद्दे आहेत. निवड करायचं दिव्यांगाचा मुद्दा आहे, एकमेकांचा मुद्दा आहे. तुम्ही लक्षात घ्या, मी 182 शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी. 182 म्हणजे आम्ही पाहिजे मंचाच्या घरात आपण घुसलो होतो. तुम्हाला माहित असेल तर एक दिवस घरात घुसलो, आपण घरात राहिलो. आता काही गोष्टी आम्हाला माहिती आहे का नाही आहे? तुमचे आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो, 4 तासा 5 तासात वापस आलो तर तुम्ही थांबणार नाही का इथं? का तुम्ही पहिला बच्चू गेला तिकडे आपण पळालो? असं काही आहे का तुमच्या डोक्यात? तुम्ही थांबणार असाल तर मी राहणार हो. इथं ह्या ग्राउंडवर थांबू इकडे आपण. हे आपलं मैदान आहे ना? अरे ऐक ना, मी काय सांगू राहिले, हे मैदान आहे ना आपलं, या मैदानावर राहायचं आहे. बरोबर आहे? पंकज भुयार साहेबांनी, मंत्री महोदयांनी गॅरंटी घेतली, तुमच्या या कोणी जर प्रशासन आता आपलं आंदोलन ते सोडलं, आपण संगती कळलं, आपण इथं ठिया मांडू आणि इथून रेल्वेचं मला वाटतं जे काय पट्टी किती दिलं आहे 7 तास. आपण एअरपोर्टच्या जवळ आलो. आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं, आंदोलन बंद करायचं आहे का? आंदोलन बंद करायचं नाही, आंदोलन चालूच राहणार आहे. निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिल्या आल्याबरोबर रेल्वेवर बसायचं आहे. तयार आहे का तुम्ही? अरे खरं खरं सांगा. मी गेला झेलप्या म्हणून तिकडे अजूनही तुमच्या मनात काही किंतु परंतु दिसतंय. ऐका कोणाच्या परदेशी संजय भाऊ, पल्लू भाऊ, कोणाचं ऐका अधिक काही? तुम्ही थांबणार आहे का? पण आपण उद्या जायची व्यवस्था करू. 4-5 तासात आम्ही वापस आलो पाहिजे. पण आमच्या मागं पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊन बसत घ्यायचं. आणि गाड्या अडवू नका. ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या ना आपल्या गाड्या, त्या ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण. आणि आता ग्राउंडवरची लाईन बंद केली पोलिसांनी. लाईन बगल लाईन मध्ये राहतो का आम्ही? भुया साहेब कलेक्टर आहे का? गेले का कलेक्टर? तुमची काहीच आंदोलन म्हणजे काय दुश्मन आहे का आम्ही तुमचे? का असं का करता मग तुम्ही? तर आपण शब्द द्यायचा का उद्या मिटिंगला जायचा? तयारी आहे का सगळ्यांची? ते नाही ग, या तुमचा या हे याचं ऐकून घ्या. हे एकच नाही म्हणून पण थांबा तिथं. हे एकटेच नाही म्हणते, येईल आपण पेंडारमध्ये घेऊन भेटू. बरोबर का भाऊ? मीटिंग शिवाय तुम्ही जा. चला जा, तुम्ही लवकर जा, जा लवकर. हो सगळे हा म्हणता का नाही रे? हात वरती करा. सगळे हाव म्हणता का नाही? हात वरती करा. तरी हाव म्हणायचं आहे. आता किती जण आव्हान आले? सगळे जाऊ. तुम्ही कोण नाही? कोण नाही म्हणते सांगा बरं.
माझं काय मत आहे, चर्चा करावंच लागेल. एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही. मला 20 वर्षाचा अनुभव आहे. 350 गुन्हे दाखल आहेत, 350 गुन्हे दाखल आहेत. आणि मग कसं जगपर्यंत कर्जमुक्ती होत नाही ना, हा बच्चू कडू मराठीत सुद्धा तयार आहे. आणि मराठीत सुद्धा छातीवर गोळ्या घालून चालले. एकदा आम्ही घेऊ आमच्या छातीवर, नाही तर दुसऱ्याच्या घालून चाललेला. आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले. आपण घेतले का पास करून निर्णय? दिव्यांग माझा आहे का इथं? घेतले नाही का आपण? आंदोलन केल्यावर बैठक लावली, बैठकीतून निर्णय घेतले नाही का आम्ही करून? कमाल आहे. हे 600 रुपये महिना होता यांचा, 1000 झाला, 1000चा 2500 केला. आम्हाला धोका नाही आहे. आणि आंदोलन संपवलं तरी आपण तुम्ही थांबायला तयार घेऊन या, थांबायला तयार घेऊन या. कसं आहे, आपण इथंच निर्णय घेतला असता, पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे. 25 मागण्या, 25 मागण्याचा निर्णय याचा कागदार होईल का बगर चर्चेचा? काही देवाणघेवाण होईल, काही बोला लागल तर बाबा हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे, तुमच्याजवळ पैसे नाही ना, तुम्ही आता आमच्या खात्यात 5,000 टाका बँकेचे. बरोबर आहे. शासन निर्णय काढा, शासन निर्णय काढा. मार्चमध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही आम्ही घ्या. काय त्या कर्ज वसुलीचा संबंध राहणार नाही, कर्ज परतफेड करावं लागणार नाही. तो तेव्हा अखेर ठरलेलं आहे बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी जे आहेत ते आता उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी मुंबईला जाणार आहेत. आणि एक मात्र त्यांना ग्वाही, एक मात्र आश्वासन हवं होतं, ते म्हणजे की आंदोलन हे आमचं नागपूरमध्ये असंच सुरू राहील. आम्ही मुंबईला गेल्यानंतर आंदोलनकर्त्यांना कोणीही हात लावणार नाही, त्यांना काहीही होणार नाही, असं आश्वासन सरकारकडनं आता बच्चू कडू यांनी घेतलेलं आहे. दरम्यान जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर पूर्णपणे चर्चा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे.